लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. आली माझ्या घरी
साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे. सुखाची चाहुल होऊ दे सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. दिन दिन दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या, माझ्या लक्ष्मीपणाच्या. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात नाल्या ग. घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात न्हाल्या ग. घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. तेल नाही तूप नाही पळते मध्ये पाणी ग. ज्योती संगे ज्योत गाई दिवाळीची गाणी ग. अद्भुत लीला माझ्या साईंची ह्याची डोळा पाहिली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. नऊ लाख दिवे निळ्या आभाळी, वसुंधरा अशी चंद्राला ओवाळी. चंद्र वसुधेला सखार भेटला, पाठीशी राहो तशी छाया रे. विड्या बहिणीची रे वेडी माया, विड्या बहिणीची रे वेडी माया. घर घर उजळी ते मानवतेचे तेजाच्या पाऊली. घर घर उजळी ते मानवतेचे तेजाच्या पाऊली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. दिन दिन दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या, माझ्या लक्ष्मीपणाच्या. दिन दिन दिवाळी, काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या, माझ्या लक्ष्मीपणाच्या. ज्योतीचा गल्या पंचाला गल्या, ज्योतीचा गल्या पंचाला गल्या. दीपावलीच्या सणी वाटतंय माझ्या मनी, आल्या चांदण्या अंगणी. वाटतंय माझ्या मनी, आल्या चांदण्या अंगणी. वाटतंय माझ्या मनी, आल्या चांदण्या अंगणी. लेकी बाळी माहेरा येती, माहेरा येती हर्षित होती. माहेरा येती हर्षित होती. मैतरणी साऱ्या जमती, झिम्मा फुगड्या खेळ खेळती. झिम्मा फुगड्या खेळ खेळती.
जागल्या पंचाला गल्या, ज्योती जागल्या पंचाला गल्या, दीपावलीच्या सणी वाटतंय माझ्या मनी आल्या चांदण्या अंगणी, 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 वाटतंय माझ्या मनी आल्या चांदण्या अंगणी. भाऊबीजेचा सण जवळ आलेला आहे. एका सासूर वाशिणीला आपल्या भावाबद्दल खूप खूप अभिमान. भाऊ येणार म्हणून तिच्या आनंदाला उधाण आलाय. त्याच्या वाटेकडे डोळे लावून मोठ्या आशेनं ती म्हणते, सण वर्षाचा बाई भाऊबीजेचा, सण वर्षाचा बाई भाऊबीजेचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा. चंदनाचा पाट त्याला देईन बसाया, आणि करंजा लाडू मी वाढीन जेवाया, आणि करंजा लाडू मी वाढीन जेवाया. फिरवीन डोईवरती हात ममतेचा, फिरवीन डोईवरती हात ममतेचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा. आनंदाच्या आसवांचे येतील उघड, दाखवील भाऊ माझा माया ही प्रेमळ, दाखवील भाऊ माझा माया ही प्रेमळ. न भाहून मोठा तसा सागर दयेचा, न भाहून मोठा तसा सागर दयेचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा. बंधू माझा किती बाई मनाचा उदार, त्याचा बाई माझ्यासाठी जीव खालीवर, त्याचा बाई माझ्यासाठी जीव खालीवर. संदेश देईल मजला आई बाबांचा, संदेश देईल मजला आई बाबांचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा. विश्वास भाऊ माझा जसा तो हिराग, गुणाचा तो राजा कसा शोभतो खराग, गुणाचा तो राजा कसा शोभतो खराग.
येणार बंधू माझा मोठ्या मनाचा, येणार बंधू माझा मोठ्या मनाचा. नवीनच लग्न झालेली मुलगी आणि लग्न झाल्यानंतरची पहिलीच दिवाळी आपल्या माहेरी साजरी करायची म्हणजे हा एक आगळाच आनंद आहे. या आनंदात आणि अमाप उत्साहात ती म्हणते, दीपावलीचा सण वर्षाचा, दीपावलीचा सण वर्षाचा करावया साजरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. माया आईची उदरी ती घेईन, बाप तसाची मला प्रेम देईन. माया आईची उदरी ती घेईन, बाप तसाची मला प्रेम देईन. दोन दिसाचा गोड सुखाचा, दोन दिसाचा गोड सुखाचा विसावा घ्याव्या जरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. कोणी मैत्रिणी करतील माझा हेवा, माय पित्याची करीन बाई सेवा. कोणी मैत्रिणी करतील माझा हेवा, माय पित्याची करीन बाई सेवा. हाच माहेरी मला अंतरी, हाच माहेरी मला अंतरी हर्ष मिळतो खरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. एकमेकीला गोड कथा सांगाया, मम मैत्रिणी हित गुज ऐकाया. एकमेकीला गोड कथा सांगाया, मम मैत्रिणी हित गुज ऐकाया. गतकाळाच्या आठवणींना, गतकाळाच्या आठवणींना मिळे उजाळा जरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. हसऱ्या मुखाने स्वागत करतील, गंगूरंगू त्या मजपाशी येतील. हसऱ्या मुखाने स्वागत करतील, गंगूरंगू त्या मजपाशी येतील. दामोदराच्या हृदयातून, दामोदराच्या हृदयातून आहे मायेचा झरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन
बाय मी आता जाईन माहेरा ग, बाय मी आता जाईन माहेरा ग. बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग, बाई मी आता जाईन माहेरा ग. अलीकडच्या काळात खरोखरच बहीण भावाची भेट ही एक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. बहीण भारतात तर भाऊ परदेशात, साता समुद्राच्या पलीकडे. तरी सुद्धा बहिणीने दिवाळीच्या या सणाला भावाच्या भेटीची आशा काही सोडलेली नाही. माझा भाऊ रायाबाई, माझा भाऊ रायाबाई परदेशाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. नववर्षाच्या मंगल घडीला गुढी तोरणे मी बांधिली माडीला. नववर्षाच्या मंगल घडीला गुढी तोरणे मी बांधिली माडीला. यावा माझा बंधुराया, यावा माझा बंधुराया नामी घडीला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. नागपंचमीचा सखे सणाला, येईल ग बंधू मला भेटायाला. नागपंचमीचा सखे सणाला, येईल ग बंधू मला भेटायाला. गाडी घुंगराचे आणील, गाडी घुंगराचे आणील मला न्यायला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. दिवाळी परी हा भाऊ बहिणीचा, रक्षाबंधनाचा सण आनंदाचा. दिवाळी परी हा भाऊ बहिणीचा, रक्षाबंधनाचा सण आनंदाचा. हाच धीर मोठा बाई, हाच धीर मोठा बाई माझ्या मनाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. दिवाळी सणाची आगळीच ख्याती, भाऊ बहिणीची गाणी जनगाती. दिवाळी सणाची आगळीच ख्याती, भाऊ बहिणीची
वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. माझा भाऊ रायाबाई, माझा भाऊ रायाबाई परदेशाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला, वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मामध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता, व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडलेली आहे. जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यमी, धन्वंतरी किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्माचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरु हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदीछोर दिवस साजरा करतात. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे. केवळ कुटुंबियांसाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील ग्रामीण भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरातील उद्यानामध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळाव्यांचे आयोजन केले जाते. जाणून घ्या दिवाळीचे विविध पैलू. वसुबारस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्सव द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्सव द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरंजनाने वाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांच्या या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकर व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागी ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे
सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे पान वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीप प्रदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धन त्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुराबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हणणे आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची देवाची पूजा करतात. लोकास प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानाचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये गुडोक्कदम म्हणतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी या अमृत तत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते. नरक चतुर्दशी आख्यायिका. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवधित तत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने अनेक राजांना हरवून त्याच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवले व मनी पर्वतावर एक नगर वसून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणिक संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने देवमाता आदितीचे कुंडले व वरुणाची विशाल शस्त्रे बळकावली. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व मानवांना तापतायी झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्रागज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंडकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढली होती. या दुर्जन्य राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करत त्याचा वध केला. लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात.